नमस्कार शेतकरी मित्रांनो 50,000 प्रोत्साहनपर अनुदान त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये कोणता जिल्हा आहे तर त्याचंच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर हे बघू शकता, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्र जे आहे तर ते काढण्यात आलेलं आहे। 5 मार्च 2024 रोजी हा शुद्धीपत्र जे आहे तर ते काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात जर 2 वेळा पीक कर्ज घेतला असेल तर त्या निकषानुसार त्यांच्या विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत आहे लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिताच हा शासन कार्यनियमावली मधील कलम 29 च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या 29/7/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामधील नमूद असलेला मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेला बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये योजनेचे तपशील आपण बघूया। सन 17 ते 18 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्ज त्यामध्ये 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेला असल्यास सन 18 ते 19 वित्तीय वर्षात घेतलेल्या व अल्प मुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेला असल्यास सन 19 ते 20 वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या असल्यास अथवा 17 ते 18 2018 ते 19 19 ते 20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देयक दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल व दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19-20 या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्ज मुदत रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र सन 2018-19 अथवा 19-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्तता परतफेड केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 18-19 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे हे शुद्धीपत्र आहे।